तुमची दुसरी मॅच पण सेम, पण दुसरी मॅच मध्ये गॅप झालं होतं. मी त्या ह्याच्यामध्ये परत मी टीमच्या बाहेर आलो होतो आणि मोहालीला अवे मॅचेस होत्या आमच्या, 1-2 मॅचेस अवे होत्या. सो त्यावेळेला मग आम्ही इथे प्रॅक्टिस करतो, मग घरी येऊन जाऊन होतो. तर त्याच्यानंतर मोहालीला झाल्यानंतर आमची इथे परत मॅच होती वानखेडेला. तर मोहालीला हरभजन आणि श्रीशांतचं ते झाल्यानंतर तर त्याच्यानंतर मग इथे मुंबईला वानखेडेला मॅच होती. तर आदल्या दिवशी प्रॅक्टिस झाली. मग प्रॅक्टिस नंतर मग फायनल 18चा स्क्वॉड केला, त्याच्यामध्ये नव्हतं माझं नाव. सो मग मी घरी आलो होतो. मग परत मग मित्रांनी ठरवलं की चल आपण जाऊया, मूवीला जाऊया, परत मूवी बघूया. तर असं परत जन्नत मूवीचा तोच मूवीचा प्लॅन झाला. मग आम्ही जर का चान्स मिळाला नाही तर परत जन्नत मूवी बघायचा, तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत. तर ते केल्यानंतर मग आम्ही फायनली गेलो. मग फायनली आम्ही तिकीट काढली. आम्ही सायन्सच्या थिएटरला गेलो होतो, सिनेमॅक्सला. तर गेलो आम्ही. मग वरती गेलो, त्याच्यानंतर क्लिनिंगचं चालू होतं. मग आम्ही बाहेरच उभे होतो. बाहेर उभे असताना मग एक प्रायव्हेट नंबर असा एक म्हणून कॉल आला. सो कॉल आल्यानंतर मग उचलल्यानंतर समोरून असं हे झालं की मी सचिन बोलतोय. पहिलं म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं की मला मी टीममध्ये नाही आहे. तर पहिला ते वाटलं होतं की कोण मस्करी करते काय, मी कोण म्हणून विचारलं सर. सो मग त्यांनी पूर्ण नाव घेतलं, मी सचिन निगुम. म्हटलं अरे सर बोला असं. तर त्यांनी मला सांगितलं कुठे आहेस म्हणून. तर मी म्हटलं फ्रेंड्सबरोबर मूवी बघायला आलो आहे. तर मग त्यांनी सांगितलं की अच्छा मग एक काम कर, घरी जा, जे कपडे वगैरे काय घ्यायतील आणि 2:30 वाजता तू ये मॅचला, आणि मोस्ट प्रॉब्ली तू मॅच खेळशील, तर त्या हिशोबाने तू रेडी राहा. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग तसंच मग मी गेलो, तिकीट तशीच हे केली आणि मग मी घरी गेलो. मी त्या घरी गेल्यानंतर मग आई बाबा पण अरे काय झालं. मी म्हटलं असं कॉल आला होता, तर मला मॅच खेळायला बोलवलं आहे. त्यांना पण ते एक बिलीव्ह होत नव्हतं की लाईक असं कॉल येईल किंवा. आणि माझ्यामध्ये हे टीम मिटिंगमध्येच डिस्कस झालं आणि तेव्हा टीम मिटिंगच चालू होती आमच्या टीमची. सो तेव्हा मग तिथूनच कॉल केला होता मला. तर मी गेलो. मग तिकडनं हॉटेलवर मग माझे फ्रेंड्स पण होते त्यावेळेला बरोबर. त्यांनी मला टॅक्सीत बसवून मग आम्हाला हॉटेलपर्यंत सोडलं. तो ते पण एक इन्सिडन्सचा म्हणजे फनी होता की लाईक मी मुंबई इंडियन्सच्या त्या ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये आणि बाहेर हॉटेलच्या बाहेर गर्दी होती. तर मग हॉटेलच्या वगैरे टॅक्सीतनं मी असं उतरलो. सगळी माणसं पण बघतात की, आणि कोणी एवढं हे नव्हतं की मी हे करून मी जाऊन डायरेक्ट फक्त मी बसमध्ये बसलो. सगळे माणसांचे जे रिॲक्शन बोलतात, मला बंदर फ्रेंडने सांगितलं की अरे ये कोण आहे अभि इधर बाहेर से आके डायरेक्ट. तर ते झालं. मग त्याच्यानंतर मग टीम मिटिंग झाली आमची आणि सगळे येऊन बसले बसमध्ये. तर मग बस निघाली आमची. मग त्याच्यानंतर सचिन सर मी मागे ज्या सीटवर होते ते मागे आले. मग 2 मिनटं बाजूला बसले. तर त्यांनी सांगितलं की आता थोडंसं त्या झोनमधनं बाहेर ये आणि थोडा फोकस राहा. 99% तरी तू खेळशील, पण तू ॲज अ ऑफ स्पिनरच खेळणार आहेस ही मॅच पण. तर तू त्याप्रमाणे तुला म्हणजे त्याप्रमाणे फोकस राहा जरा, आणि थोडंसं अजून ये जरा झोनमध्ये, असं एवढं बोलून आणि ऑल द बेस्ट एवढं बोलून ते मग पुढे जाऊन बसले. मग आम्ही ग्राउंडवर गेलो. मग आणि फर्स्ट मॅच म्हणजे मुंबईमध्ये आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये होती वानखेडेच्या. तर तेव्हा मग हडल केलं. तर हडलमध्ये डायरेक्ट त्यांनी मला सांगितलं की तू खेळतोय म्हणून. तर मग मुंबईमध्ये वानखेडेमध्ये खेळायचं आणि ते पण एक वेगळं प्रेशर होतं. आणि इवन सगळे ओळखीचे पण होते आणि म्हणजे सगळ्यांचं. सो
तो तसं मग मी ती मॅच खेळलो आणि त्याच्यानंतर मग बॉलिंग टाकली, 4 ओव्हर टाकले. तर फर्स्ट माझी विकेट होती जी शॉन मार्श होती. त्यावेळी तो हायेस्ट रन गेटर होता, हायेस्ट रन गेटर होता आणि त्याची विकेट मिळाली. सो ते एक वेगळं आहे. त्याच्यानंतर युवराज सिंगची विकेट मिळाली, ज्याने 6 बॉल 6 सिक्स मारले होते. त्याची विकेट पण मिळणं एक खूप म्हणजे बोलतात ना की मोठी गोष्ट होती. ते झाल्यानंतर मग बॅटिंगच्या वेळेला पण एक जेव्हा डगआउटमध्ये बसलो होतो आणि जेव्हा मी नेक्स्ट बॅटिंगला जाणार होतो आणि सचिन सरांनी खूप मस्त बॅटिंग म्हणजे त्यावेळेला बॅटिंग खूप चांगली आणि रनआउट झाले होते काहीतरी. रॉबिन उत्तपा त्यांच्यामध्ये मिस कॉल झालं होतं. सो ते रनआउट झाले. मग ते आल्यानंतर येऊन झालं त्यांचे 2 मिनटं बसले. त्यांच्यात येऊन माझ्या बाजूला बसले आणि मग त्यांनी सांगितलं आणि तेव्हा त्यांच्या सांगण्यातून ते एक जिंकण्याची ती म्हणजे म्हणजे काय म्हणतात हे असते ना, तर ती दिसून होत होती बोलताना की ते बोलले की तू जसा खेळ झाला आजपर्यंत तसा खेळ, असं नाही काही नाही की काही प्रेशर घेऊ नको. तू म्हणजे आऊट झालं तर काय मी करीन, म्हणजे आऊट झालं तर काही विचार नको करू. फक्त जा, तुझं 100% दे. बॉल फक्त एवढंच लक्षात ठेव की ही मॅच जिंकायचीच आहे आपल्याला. तर ती मॅच मस्ट विन होती आणि मुंबईसाठी. पण मग त्याच्यानंतर मग असं झालं आणि शेवटची ओव्हर होती आणि 6 बॉलमध्ये 19 रन होते. आणि आत्ता 6 बॉल 19 म्हणजे काहीच नाही वाटत, पण तेव्हा 6 बॉल 19 म्हणजे खूपच म्हणजे मी लिटरली विकेटवर असताना आपण एक स्टेडियममध्ये बघतो ना, माझ्यासाठी पहिलंच वर्ष होतं आणि माझ्यासाठी खूप असं ते एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्यामुळे बघितलं तर सगळी माणसं चालली होती, म्हणजे लिटरली स्टेडियम रिकामं होत होतं. तर मग त्यावेळेला म्हटलं की जे आहे आता 6 बॉल आहेत माझ्याकडे, सो ते जे होईल ते होईल, आपण म्हणजे ट्राय तर करू म्हणजे त्यावेळेला. आणि हे केलं. फर्स्ट बॉल मग झाला, फर्स्ट बॉल टाकला VRV सिंगने, तो 6 मारली. त्याच्यानंतर मला कळलं की नो बॉल पण होता. मग नो बॉल पहिली 6 आली. मग 6 मारल्यानंतर मग परत ते स्टेडियममध्ये माझं एक होतं की मी आजूबाजूला बघायचं स्टेडियममध्ये कोण दिसतंय का, म्हणजे ओळखीचं कोण आहे का, म्हणजे माझे वडील पण कुठे बसलेत. तर त्या ह्याच्यामध्ये पण मग मी बघतो तसं माणसं परत यायला लागली. सो त्याच्यामुळे ना एक वाढलं एक मोटिवेशन आहे इन द सेन्स, म्हणजे बोलतात ना की ते येत आहेत बघून ते होप्स पण वाढले की चल आपण हे करूया म्हणून. मग त्याच्यानंतर सेकंड बॉल परत बाउंड्री आली. मग बाउंड्री आल्यानंतर मग अजूनच बोलतात ना की नावाचं सिद्धार्थ नावाचं ते एक थोडं आवाज यायला लागला लोकांवर मधनं. आणि मग त्याच्यानंतर मग थर्ड बॉल परत मारला आणि थोडंसं एक सेकंडसाठी तिकडे नॉन सेकंडला मी थांबलो आणि लेट निघालो. त्याच्यामध्ये मग ते रनआउट झालं. सो रनआउटच्या वेळेला खूप तो टाईम, म्हणजे ते थर्ड अंपायरने तो टाईम पण खूप घेतला त्यावेळेला, एकदम क्लोज कॉन्ट्रोवर्शियल होतं. तर खूप त्यावेळेला एक ते श्रीशांतने पण येऊन असं म्हणले आउट देना चाहिए, मतलब आउट क्या लग रहा है, मतलब पता नहीं, मतलब तो बोला नहीं आउट देगा तो हम लोग जीत जाएंगे, असं तसं वगैरे. तो जीत जाएंगे इन द सेन्स बोला मेरे को लगता है आउट देंगे शायद, असं करून मग तो गेला. मग झालं तरी खूप वेळ लावला त्यांनी हे करायला. तर मग डगआउटमधून पाणी घेऊन आलं तर तो मला म्हणाला की मोस्टली तरी आउट आहे असं. मग त्याच्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर मग रेड झाल्यानंतर थोडंसं एक मनाला लागलं, म्हणजे थोडंसं बघून पण थोडंसं हे झालं की एक त्यांचे होप्स होते की मग तरी एक हे होतं की जिंकू दे आपण, म्हणजे एवढं आता आणलं तर जिंकू दे म्हटलं. तर ते थोडंसं हे झालं. परत मग तिन्ही आमचे मग त्याच्यानंतर रनआउटच झाले, म्हणजे आशिष नेहरा पण रनआउट झाला शेवटी. विक्रांत येलगट्टी पण. तर ती म्हणजे त्याच्या आधीचा बॉल पण ते एक डायरेक्ट हिट मिस झाला आणि 2 रन आले. सो ते एक मॅचच वेगळी होती जी अजूनही लोकांच्या म्हणजे आहे लक्षात. ती अजून ते शेवटच्या बॉलला युवराज सिंगने चान्सच घेतला नाही, त्यांनी धावत जाऊन रनआउट केला आणि तो अख्ख्या ग्राउंडभर हे झालं. त्यांच्यासाठी पण मस्टविन होती आणि आमच्यासाठी पण मस्टविन होती. त्यामुळे ती मॅच इवन
खूपच मेमोरेबल होते आणि त्यामुळे मग मी ऑलवेज ते सांगतो की तो कॉल येणं आणि म्हणजे ते एक वेगळंच होतं माझ्या लाईफमधला, तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता की डेब्यू पण तसाच झाला होता आणि ही पण मॅच तशी होती जी लोकांच्या बरेच लक्षात राहिली ती मॅच.